तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहमायास म्हणाले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हणले, पहा, विस्तव लाकडे आहेत, पण होमबलीसाठी कोकरू कोट्या आहे. त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमबली अर्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि तो दोघे बरोबर चालले. हालेलुया. आपण अब्राहमाचा विश्वास पाहूया. अब्राहमाला खात्री होते की आपला परमेश्वर होमबलीसाठी जे कोकरू पाहिजे ते देणार. पण अब्राहमाने देवाच्या आज्ञा पाळले. अब्राहमाने देवाने जे आज्ञा दिले तसा जीवनामध्ये केले. विश्वास ठेवून अविश्वास न होता अब्राहमाने देवाच्या आज्ञा पाळले. अब्राहमाला देवाने म्हटले, तुझे एकूण एक पुत्राला माझ्यासाठी बली द्या. अब्राहाने माग पुढे नाही बघितले आणि अब्राहम बलिवस्तूसाठी जे लाकड पाहिजे आणि आपल्या मुलाला घेतले आणि निघाले. तेव्हा त्यांच्यासोबत देव होते. देव त्यांचे संरक्षण करणार आहे. देव मला कोकरू पाहून देणार आहे. ते विश्वास अब्राहमाला होते. आणि माझ्या जीवनामध्ये काय अनिष्ट होण्यासाठी देव संधी होऊन देणार नाही, असा अब्राहमाचा विश्वास होते. जगाचं निर्माण करता, सगळ्यांचा उद्धार करता परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. त्याला सर्व काही शक्य आहे ते देवा अब्राहमाला माहिती होते. अब्राहमाचे विश्वास होते. अब्राहम जेव्हा मुलांनी विचारले तेव्हा एकच शब्द बोलले की देव पाहून देईल. आपणही म्हणूया, आपल्या जीवनामध्ये किती संकट येऊ दे, किती त्रास येऊ दे, आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला कधी कधी माहिती नसतो. ते आपल्याला विचारत आहे, तुम्ही एवढं प्रार्थना केले, एवढे बली अर्पण केले, एवढं दानधर्म केले, एवढं चांगलं कार्य केले, पण तुझ्या जीवनामध्ये देव काय कार्य करत नाही. योगी वेळी देव आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. देवाला एक वेळ आहे. ते योग्य वेळेमध्ये देव आपलं कार्य नक्कीच करणार आहे. आपण विश्वास धरूया. जसा अंधा व्यक्तीने देवाला ओरडून म्हणाले, हे दाविदाचे पुत्रा, माझ्यावर दया कर. आपणही असं म्हणूया, हे दाविदाचे पुत्रा, आमच्यावर दया कर, असं आपण प्रार्थना करूया. आपल्या जीवनामध्ये देव नक्कीच कार्य करेल. कारण विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास धरणाऱ्यांना आणि प्रार्थना करणाऱ्यांच्या जीवनामध्ये महत्कृत्य घडत आहे. देव त्यांचे जीवन बदलत आहे. देव म्हणतो की मी तुझ्या जीवनामध्ये असं कार्य करेल की सर्व लोक पाहत बसेल. कारण असं महान कार्य मी तुझ्या जीवनामध्ये करेल, असं देव सांगत आहे. विश्वास धरणारा, देवावर भरोसा ठेवणारा प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदललेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाने कार्य केलेलं आहे. अब्राहमाला सुद्धा देवाने त्यांच्या जीवनामध्ये जे संकटामधून त्याला बाहेर काढले आणि मुलासुद्धा विचारले, पण त्यांच्या मनामध्ये सुद्धा बापाबद्दल काही शंका नाही वाटले. ते एकत्र दोघे बरोबर चालले असं म्हणलेलं आहे. 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमबलीसाठी कोकरू पाहून देईल. आणि तो दोघे बरोबर चालले. आपण एकत्र चालायला पाहिजे, बरोबर चालायला पाहिजे, विश्वासाने चालायला पाहिजे. एक कुटुंब, एक समूह एकत्र जेव्हा चालेल, त्याच्यासोबत देव कार्य करेल. मत्ताईच्या सुवार्तेत अध्याय 18:20 म्हणलेलं आहे, दोघं किंवा तिघं माझ्या नावाने जिथे एकत्र जमेल तिथं मी आहे. दोघं किंवा तिघा जण एकत्र जमून जे प्रार्थना करेल त्याच्यामध्ये देव कार्य करेल. ही एक व्यक्तीची सुद्धा प्रार्थना देवाने ऐकले. मोशा
इस्रायल लोक पाप केले आणि देवाचा क्रोध त्याच्यावर भटकले, तेव्हा मोशेंनी सगळ्यासाठी मध्यस्थी केले आणि देवाचा क्रोध संपले आणि इस्रायल लोकाला देवाने माफ केले, क्षमा केले. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा दुःख येईल, संकट येईल, आपण हात वर करूया. जसा यहोशुआ युद्धासाठी चालले होते, तेव्हा मोशे म्हणले, मी प्रार्थना करतो, तू युद्ध करा. जसं मोशेने अहरोन आणि हूरच्या मदतीने हात उंच वर करून प्रार्थना केले, तसं आपणही प्रार्थना करूया. इतरांसोबत एकटा आपण प्रार्थना करत राहूया. देव आपलं जीवन बदलेल, आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन.